शुभविवाह या मालिकेच्या 22 ऑक्टोबरच्या भागामध्ये एका झटक्यात अभिजितच्या मूर्खपणामुळे आता सगळा गेम पलटणार आहे। इकडे आता आकाश अभिजित वरतीच धावून जात खबरदार असं म्हणत रागिणीचा आत्तापर्यंत घडवून आणलेला सगळा प्लॅन फ्लॉप होत अभिजित आणि आकाश यांच्यामध्ये तुफान आता भांडणाचा सूर पेटणार आहे आणि आता एका झटक्यात बाजी पलटणार आहे। आजी सुद्धा आकाशच्या बाजूने उभी राहत अभिजितला चांगला धडा शिकवणार आणि रागिणीला काही कळायच्या आत एका क्षणात बाजी कशी पलटली, नक्की काय घडलं हे या व्हिडिओमध्ये पाहू। 22 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता आकाश सांगत असतो, भूमी अगं काय झाले तुला, तू अशी का वागत आहेस, तुला वेड लागले का? भूमी सांगते हो वेड लागले मला। या सगळ्यामध्ये माझा नवरा माझी बाजू ऐकून घ्यायला तयार नाहीये। आपल्या बायकोला आपल्या बाळाला काय धोका आहे हे जर का माझा नवरा जाणून घ्यायला तयार नसेल तर या सगळ्यामध्ये बायकोला वेड लागण्याच्या पलीकडे आता दुसरं काय होऊ शकतं? खरंच मला या सगळ्यामध्ये वेड लागेल आकाश। ही बाई मला आणि आपल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्यामध्ये तू गप्प बसतोयस। रागिणी आता हे सगळं पाहत बसते। आकाश म्हणतो काय बोलतोयस तू, तुझी झोप नाही का पूर्ण झाली? यावरती आता मात्र इकडे भूमी सांगायला लागते, माझी झोप वगैरे काही नाही, सगळं व्यवस्थित आहे, पण या बाईने मुद्दाम हे सगळं कारस्थान केलेलं आहे आणि माझ्या बाळाला मारण्याचा ही बाई प्रयत्न करते। असं म्हटल्यावरती इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसतो, आजीला धक्का बसतो, आकाशला धक्का बसतो। आकाश म्हणतो भूमी अगं काय वेड्यासारखं बडबडतेस? रागिणी आत्या, अगं हीच रागिणी आत्या काल रात्री आपल्या बाळासाठी ओलेत्याने काम करत होती, ओलेत्याने देवाच्या इथे प्रार्थना करत होती आणि तू तिच्याबद्दल कसं काय असं बोलू शकतेस? असं म्हणत आता मात्र आकाश या सगळ्यामध्ये भूमीला समजवण्याचा, तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो, पण भूमी ऐकायला तयार नसते। भूमी सांगत असते, ही बाई इतकी खोटारडी आहे ना, तुझ्यासमोर एक नाटक करते आणि आता इकडे एक नाटक करते। त्यावरती आकाश म्हणतो भूमी भात झालं, आत्तापर्यंत तुझं मी खूप काही ऐकून घेतलं, पण यापुढे तुझं मी काहीही ऐकणार नाही। त्यावरती आता मात्र रागिणी नाटक करत म्हणायला लागते, भूमी मला माहितीये तुझं आणि माझं अजिबात पटत नाहीये, तुझ्या आणि माझ्यामध्ये बरेच दिवस हे असे मतभेद चालू आहेत, पण म्हणून तू माझ्यावरती इतका घाणेरडा आरोप करशील? अगं माझं नातू येणार आहे ह्या जगात, माझ्यापेक्षा जास्त आनंद कुणाला होणार आहे? मी आकाशला माझ्या मुलाप्रमाणे मानलंय आणि येणारं नातवंड हे माझं नातवंड असणार आहे, मग या सगळ्यामध्ये मी का बरं असं वागेन? यावरती भूमी म्हणते बाद झाली तुमची नाटकं। यावरती आकाश म्हणतो काय झालंय तुझं, तू या सगळ्यामध्ये आता आईसोबत असं वागू शकत नाहीस। असं म्हणत आकाश भूमीवरती आवाज वाढवतो। मग रागिणी म्हणते आकाश तू या सगळ्यामध्ये भूमीवरती आवाज वाढवू शकत नाहीस, भूमी प्रेग्नेंट आहे, 2 जीवांची आहे, तू तिच्यावरती असा पद्धतीने आवाज वाढवू शकत नाही, माफी माग तिची। आकाश म्हणतो ठीक आहे मी हिची माफी मागेन, पण हिने सुद्धा तुझी आधी माफी मागितली पाहिजे तरच मी तुझी माफी मागेन। यावरती आता इकडे भूमी म्हणते माफी, आणि या बाईची, जी बाई माझ्या आणि माझ्या मुलाच्या जीवावरती उठलेली आहे त्या बाईची मी माफी मागणार नाही। यावरती रागिणी म्हणते भूमी काय होतंय, तुला त्रास होतोय का? तू असं का वागती आहेस? या सगळ्यामध्ये तुला समजत नाहीये का की याच्यामुळे तुला तुझ्या बाळाला त्रास होईल? असं म्हणत ती आता इकडे भूमीला समजवण्यासाठी जवळ येते, तर चिडलेली भूमी या सगळ्यामध्ये आता मात्र त्या रागिणीला धक्का देते। रागिणी खाली कोसळते, लागलं कमी पण ऍक्टिंग जास्त करत आता रागिणी आई ग उई ग करायला लागते आणि सगळेजण रागिणीच्या इकडे येतात। भूमीने रागाच्या भरात रागिणीला ढकलल्यामुळे तिच्या हाताला लागलेलं असतं आणि आता सगळेजण रागिणीला काय झालं असं म्हणायला लागतात। त्यावरती आकाश आता स्प्रे घेतो, अथर्व स्प्रे आणतो आणि रागिणीच्या हातावरती तो स्प्रे मारायला लागतो। रागिणीच्या हातावरती स्प्रे मारल्यावरती इकडे आता अभिजित खूपच चिडतो। त्यावरती भूमी म्हणते काही हिला लागलेलं नाहीये, ही नाटकी बाई आहे, लागण्याची सुद्धा ही फक्त ऍक्टिंगच करू शकते, हिला काहीही झालेलं नाहीये। असं म्हणत चिडलेली भूमी आता तोंडाला येईल ते सगळं बडबड करत असते आणि त्यावरती आता अभिजित चिडतो।
इथेच अभिजितचा गेम पलटलेला असतो। अभिजित चिडतो आणि आता तो भूमीला मारण्यासाठी बाहेर धावून यायला लागतो। भूमीला मारण्यासाठी ज्या वेळेला अभिजित धावून यायला लागतो त्याला आकाश पकडतो। खबरदार अभिजित, काय करतोयस तू अभिजित, खबरदार। यावरती अभिजित म्हणतो, अरे आकाश तुला कळत नाहीये का, या सगळ्यामध्ये ही मुलगी आपल्या आईच्या अंगावरती धावून जाते, तिला ढकलती आहे, तिला लागलं तर नाटक करते असं बोलती आहे आणि या सगळ्यामध्ये तू तिची बाजू घेतोयस। नाही, मी हिला सोडणार नाही। यावरती आकाश म्हणतो, खबरदार अभिजित, असं म्हणत तो अभिजितला एका बाजूला ओढतो। अभिजित म्हणतो, आकाश तुला काहीच वाटत नाही का, ही बाई आपल्या आईला काहीही बोलती आहे, आपल्या आईबद्दल नको नको ते शब्द वापरते आहे आणि तू हिचं म्हणणं ऐकून घेतोस निमूटपणे। यावरती आता मात्र आकाश म्हणतो, अभिजित तू शांत हो, जे काही करायचं ते मी बघून घेईन, पण या सगळ्यामध्ये तू या सगळ्यात पडू नकोस, तू शांत हो, भूमीच्या अंगावरती धावून जाण्याचा अधिकार तुला नाही। असं म्हणत आकाश चिडलेला असतो आणि अभिजितला एका बाजूला करतो। इकडे रागिणी विचार करते, हा मूर्ख अभिजित एका क्षणासाठी माझा सगळा गेम पलटून टाकेल। रागिणी बसलेली असते तोपर्यंत इकडे आता आकाश चिडतो, अभिजितला धक्का देतो आणि भास्कर। यावरती अभिजित म्हणतो, तुला समजत नाहीये का, ही बाई आपल्या आईला अशा पद्धतीने वागणूक देते आणि तू तिची बाजू घेतोयस। हे सगळं चालू असताना आता मात्र आकाश ठामपणे भूमीच्या बाजूने उभा असतो आणि त्याच वेळेला आजी इकडे येते। काय चाललंय तुमच्या दोघांचं, खबरदार, असं म्हणत आजी या दोघांच्या मध्ये येते आणि आता भास्करा तुमचं सगळं नाटकं बंद झाली पाहिजेत असं म्हणत आता आजी चिडते। अभिजित म्हणतो, पण आजी तू बघतेस ना ही भूमी काय करते आहे ते, ही भूमी जे काही करते आहे या सगळ्यामध्ये आता मात्र तुम्हाला कळत नाहीये का, ती आईवरती किती घाणेरडे आरोप करते। आजी म्हणते, खबरदार, तरी सुद्धा तू भूमीशी या पद्धतीने अजिबात बोलू शकत नाहीस, कारण या सगळ्यामध्ये भूमी या घरची सून आहे। मग आजी भूमीकडे येते आणि भूमी, खरं सांगू का, तर मी तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवत आहे। आतापर्यंत प्रत्येक वेळेला मी तुझ्यावरती हा विश्वास दाखवलेला आहे आणि मी दर वेळेला दाखले द्यायचे की माझी भूमी ही अशी नाहीये, माझी भूमी दर वेळेला या घराच्या भल्याचा विचार करते, सून असावी तर भूमीसारखी, असं मी दर वेळेला सांगत आले। पण आज तू माझ्या मुलीवरती आरोप करतेस। माझी मुलगी अशा प्रकारचं काहीही कृत्य नाही का करू शकत। तुझा तिच्यावरती राग आहे, तुमच्यामध्ये मतभेद आहेत, पण तू माझ्या मुलीवरती असे घाणेरडे आरोप नाही करू शकत। भूमी, आज तू चुकलीस। आणि मग आजी रागिणीकडे येते आणि रागिणीला बोलायला लागते, रागिणी तुला काही लागलं नाही ना। तोपर्यंत पौर्णिमाची ओव्हर ऍक्टिंग सुरू होते आणि आता पौर्णिमा सांगायला लागते की भूमिताई, अगं असं काय करतेस, तू आईंवरती कशी काय अशा पद्धतीने बोलू शकतेस, तू आईंना या पद्धतीने नाही वागवू शकत, तू आईला या पद्धतीने बोलू शकत नाहीस, तुझी झोप नाही का झाली, या सगळ्यामध्ये तुला काही होतंय का, तुला त्रास होतोय का, तुला जसे आधी भास व्हायचे तसे भास व्हायला लागलेत का। असं म्हणत आता मात्र इकडे ती मुद्दामच या सगळ्यामध्ये भूमी कशी वेडी आहे किंवा भूमीला या सगळ्यामध्ये कसं काय हे घडतंय हे सांगण्याचा प्रयत्न करायला लागते। त्यावरती मग मात्र आता इकडे रागिणीला पाहत भूमी म्हणते, मला काय झालंय, मला काहीही झालेलं नाहीये, ही नाटकी बाईची सगळी नाटकं आहेत। असं म्हणत भूमी आता पौर्णिमाला, तू शांत बस, तू माझ्याशी काही बोलू नकोस, कारण या घरामध्ये किती काही कटकारस्थानं चालतात आणि त्यात तू किती सामील आहेस हे मला सगळं माहिती आहे, त्यामुळे तू पण बाजूला हो, तुझी पण त्यांना साथ आहे। असं म्हणत ती पौर्णिमाचं पण भांडेफोड करते आणि त्याच वेळेला आता मात्र मानसी हे सगळं पाहत असते आणि मानसी विचार करते, ताई तू या सगळ्यामध्ये जे काही बोलत आहेस ना ते तू स्पष्टपणे बोलणं तुझ्यावरती खूप भारी पडणार आहे। म्हणजे आता इकडे हे लोक कुणीही तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीत। असं म्हणत आता मात्र इकडे लगेचच मानसी विचार करत असते, ती गोष्ट भूमीपर्यंत पोहोचतच नसते। मग भूमीला आकाश शांत करतो, भूमी तू इकडे ये,
भूमी खरंच सांग, मी तुझ्यावरती अजिबात रागवलेलो नाही आहे. आणि त्यावरती आकाश म्हणतो, हे बघ, मी तुला जी गोष्ट सांगतोय ती मला तू खरं खरं सांग. म्हणजे आपण एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जाऊया का? सायकॅट्रिस्टकडे गेल्यावरती तुला बरं वाटेल का? म्हणजे तुझी मानसिक स्थिती जी काही बरोबर नाही आहे ना, त्यासाठी आपण सायकॅट्रिस्टकडे जाऊ. आणि या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की आपण ना काही चुकीचं करत आहोत. म्हणजे तुझी परिस्थिती जर ठीक नसेल ना, तर आपण या सगळ्यामध्ये विचार करूया. असं म्हटल्यावर ती भूमी सांगते, काय बोलतोयस तू आकाश? सायकॅट्रिस्टची गरज मला नाही आहे, सायकॅट्रिस्टची गरज या बाईला आहे. असं म्हटल्यावरती अथर्व चिडतो. आणि आता या सगळ्यामध्ये अथर्व म्हणायला लागतो, बघितलंस अभिजित? आणि अथर्व बोलतो की हे बघ, बघितलंस का या सगळ्यामध्ये भूमिताई काय बोलते ते? आपल्या आईला याची गरज आहे. ही आपल्या आईला नेणार का डॉक्टरांकडे? नाही भूमिताई, तू चुकलीस. आत्तापर्यंत मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा होतो, पण आज माझ्या आईवरती घाणेरडे आरोप करून तू चुकलीस. रागिणीने सगळ्यांनाच आपल्या बाजूने फितवलेलं असतं. रागिणीने या सगळ्यामध्ये आपल्या बाजूने फितवल्यामुळे सगळेच जण आता भूमीचं एक वेगळंच रूप पाहत असतात, जे रागिणीने मुद्दामच सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं, भूमीच्या मनामध्ये बाळाविषयीची काळजी निर्माण करून. हे सगळं घडत असताना मग आता आकाश भूमीला समजवतो. त्यावरती रागिणी बोलायला लागते, भूमी काय बोलतेस तू? खरंच आपण डॉक्टरांकडे जाऊया. तुझी जर का मानसिक स्थिती नीट नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊया. भूमी चिडते, आणि माझ्या मानसिक स्थितीला काहीही झालेलं नाहीये. खरं तर तुम्हालाच या सगळ्याची गरज आहे. तुम्ही राक्षस आहात, राक्षस. यावरती आकाश आता बोलायला लागतो, भूमी. आणि आता इकडे मानसी सांगते, ताई तू शांत हो. आणि ती विचार करते, ताई तू सध्या तरी शांत हो. सध्या शांत होऊन मग शांतपणे या लोकांचा काटा काढ. या लोकांचा काटा काढलास तर आत्ता सध्या तरी सिच्युएशन तुला हँडल करायला पाहिजे. भूमी सांगते, आकाश तू माझ्या बाळाचा विचार नाही का करत आहेस? ही बाई माझ्या जीवावरती उठले, राक्षसी नाही ही बाई. ही या घराचं वाटोळं करायला आली आहे. तुझ्या, माझ्या आणि आपल्या बाळाच्या जीवावरती उठले. तुला माहिती आहे का, माझं बाळ या जगामध्ये येणार हे समजल्यापासूनच ही बाई माझ्या जीवावरती उठले. प्रत्येक वेळेला म्हणजे घड्याळ कसं काय, घड्याळाची काच कशी काय फुटली? या बाईनेच ही काच फोडली. माझा धागा कसा काय चोरीला गेला? या बाईनेच हे केलं, नंतर आणून टाकला. त्यानंतर मी ज्या वेळेला टेरेसवरती गेले तिकडे मांजा कसा काय होता? तिथे मांजा होता, तो पण या बाईनेच ठेवला होता. आकाश तुला कळतंय का, ही बाई जे काही करते ना ते सगळं मला आणि माझ्या बाळाला मारण्यासाठी करत आहे. राक्षसी नाही ही, राक्षसी. आणि आता असं म्हटल्यावरती इकडे आता आकाश चिडतो, आणि काय बोलतेस तू भूमी? बाद झालं. आत्तापर्यंत आम्ही सगळं ऐकून घेत आहे, पण आता तुझा एकही शब्द मी ऐकून घेणार नाहीये, खबरदार भूमी. असं म्हणत आकाश चिडतो. आणि आता भूमी सांगायला लागते, बाद झालं. या बाईने माझ्या बाळाला मारण्याचा जो प्रयत्न केला तो मी तुझ्यासमोर इतक्या वेळा आणते तरी तुला माझ्या आणि माझ्या बाळाचं काही पडलं नाहीये. मी तेच सांगते, मी कपडे वाळत घालायला वरती गेले तेव्हा जो मांजा होता तो पण हिनेच ठेवला होता. हे सगळी कारस्थाने ही करते आणि तुझ्यासमोर साळसूतपणाचा आव आणते आणि मला मारण्याचं प्लॅनिंग केलेलंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करते. भूमी खरं तेच सांगत असते, पण वेळ आणि सांगण्याची पद्धत ही भूमीची चुकलेली असते. आणि त्यावरती रागिणीला ती सांगत असते, ही बाई या घराचं वाटोळं करायला आले. या बाईने खूप मोठी कारस्थानं केलेली आहेत. मानसीला कळतच नसतं की भूमीला कसं थांबवू, भूमिताईला कसं समजवू. आणि या सगळ्यामध्ये भूमिताई माझं काही ऐकायलाच तयार नाहीये. रागिणी म्हणते, काय बोलतेस? मी या घरच्याच्या वाईटावरती टपले? अगं भूमी, मी माझं सर्वस्व या घरासाठी वाहून दिलं. दादा वहिनी गेल्यावरती या घरासाठी मी काय नाही केलं. या घरासाठी जीव व्हायला माझं कुटुंब इकडे घेऊन आले. माझ्या मुलांकडे लक्ष नाही दिलं. माझ्या मुलांकडे लक्ष न देता या घरातील प्रत्येकाच्या सुखासाठी मी झटले. आकाशची आई झाले, माझ्या मुलांना वाऱ्यावर सोडलं, हे घर सांभाळलं, त्याचबरोबर कंपनी सांभाळली. पण हे करत असताना मी रुपयाला सुद्धा हात लावला नाही. मी ज्या वेळेला सगळे हिशोब करायचे त्यावेळेला मी या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आईला विचारते. जे काही असेल ते मी आईला विचारून करते. या घरातली इकडची काडी मी तिकडे करत नाहीये.
कंपनीचे सगळे अधिकार आकाशकडे तर घरातले सगळे अधिकार आईकडे, अशा पद्धतीने मी हे सगळं हँडल करते आणि तू तू माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करतेस, म्हणजे या घरातल्या काडीला सुद्धा मी हात लावलेला नाहीये, असं म्हणत रागिणी आता मात्र भूमीला एक्सप्लेनेशन देत असते. आणि तू माझ्यावरती आरोप करतेस, खरंच या घरासाठी मी जे काही केलं ना ते आजच्या घडीला व्यर्थ गेल्याची मला पूर्णपणे जाणीव झाली. मी खरंच या घराला पूर्णपणे हरलेली आहे, असं म्हणत रागिणी रडायला लागते. खरंच आई एकविरा तू मला माफ कर, आई योगेश्वरी खरंच मला माफ कर, या सगळ्यामध्ये मी काय चुकले, मी काय चूक केली मलाच माझी कळत नाहीये, मला माफ कर, असं म्हणत रागिणी रडण्याची ऍक्टिंग करते. या सगळ्यामध्ये पौर्णिमा अभिजित एकमेकांकडे खूण करतात आणि आईची ऍक्टिंग म्हणजे जबरदस्त असा एकमेकांना इशारा करत असतात. या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणी मुद्दाम भूमीकडे पाहते आणि भूमीला आता घर सोडणं भाग पडतं. भूमी घर सोडून गेल्यावरती खऱ्या अर्थाने या मालिकेतली समीकरणं सगळी उलगडणार असतात. भूमी आता आजीकडे येते आणि आजी मला माफ करा, तुम्हाला जर का मी दुखवलं असेल ना तर तुम्ही मला माफ करा. आणि मग ती आता आकाशकडे येते आणि आकाश या सगळ्यामध्ये लग्नाच्या आधी सुद्धा आजीने मला सांगितलं होतं की आकाशची सगळी जबाबदारी तुझ्यावरती आहे, ती जबाबदारी मी माझ्या परीने पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला, आता सुद्धा तुझी जबाबदारी माझ्यावरतीच आहे, असं म्हणत भूमी आकाशला घर सोडताना निरोप घेते आणि भूमी घर सोडून निघून जाते. निघताना ती मागे वळते, आकाशच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. आता या सगळ्यामध्ये आकाश भूमीला कसं घरी आणणार, भूमी परत घरी कशी सन्मानाने येणार हे पाहणं रंजक ठरणार.